हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत करळ्याची चटणी। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ। तिखट, जिरं, करळ आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण एक कढई ठेवून त्याच्यामध्ये करळ मस्तपैकी टाकायचे आहे। करळ ही आपल्याला मंद आचेवर भाजायची आहे। करळ आणि जिरं आपल्याला हे सोबत एकत्र करायचं आहे आणि मग ते मस्त खमंग वास सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे। आणि त्याची करळ आहे आपलं ते असं त्याचं पूर्ण असं कडक आपण एकदा चावून बघायचं आहे, तर तसं एकदम छान असं करळ एकदम व्यवस्थित जसं आपण ओवा भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं आहे। तर करळाची चटणीचे फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे। करळाच्या चटणीमुळे पाचनक्रिया आपली सुधारते, त्याच्यानंतर रक्तदाब हा कमी होतो, डायबिटीज जे आहे त्याच्यावर आपलं नियंत्रण ठेवतो, त्याच्यानंतर केस व त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे। आपले जे मुलं आहेत, आपले मुलं हे जो माझा छोटा बेबी आहे तो पण जेवणासाठी मला खूप त्रास देतो, भाजी वगैरे व्यवस्थित खात नाही, तर त्यांच्यासाठी ही एकदम आपली उपयुक्त अशी चटणी आहे। करळीचे तुम्हाला मी आज फायदे पण सांगितलेले, तर सगळ्यांनी घरी जाऊन आवर्जून सगळ्यांनी ही चटणी करा आणि जे मुलं भाजी खाण्यासाठी नाटक करत असणार त्यांच्यासोबत त्यांना जेवणासोबत द्या, तेही आवडून खातील अशी ही चटणी आहे। ठीक आहे, तर आपण अशी मस्त भाजून घ्यायची आहे। चटणी ही मंद आचेवरच भाजायची आहे। छानपैकी जास्त जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्याने तिला एक छानपैकी वास पण येतो चटणीला आणि सुगंध पण लागतो। ठीक आहे, तर अशी आपण मस्तपैकी चटणी बनवायला घेतोय। ठीक आहे, आता हे सगळं मला असं वाटतं की भाजून झालेलं आहे। तर भाजून झाल्यानंतर आपण हे मस्त गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हे सगळं छानपैकी थंड करून घ्यायचं आहे। थोडा वेळ थंड झाल्यानंतरच आपण मग पुढची प्रक्रिया करायची। तर पुढच्या प्रक्रियेसाठी आपण ते जे आहे ते करळ आणि जिरे हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी काढून घेऊ। ओके, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचा आहे त्या करळीमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे तिखट आपलं ॲड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ हे प्रत्येकजण आपल्या अंदाजाने टाकायचं आहे, प्रत्येकाच्या चवीनुसार, आणि मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे। ग्राइंड केल्यानंतर सुंदर आपली करळाची चटणी तयार आहे। तुम्ही ती कशासोबतही खाऊ शकता, चपाती भाजीसोबत।